की होईल तसं करायचं. विसर्पाचं प्रत्यक्ष लक्षण ते पसरणं हेच कुठेही असू दे, हे त्याचं विसर्प प्रत्यक्ष लक्षण. हरपीस विसर्प, हरपीस विसर्प आहे, हरपीस मायनर विसर्प आहे, हरपीस दुसरा कुठला मायनर नंतर हां तो विसर्प आहे. सेल्युलायटिसचा विसर्प आहे. सीए विसर्प आहे, रक्तदृश्य नाही आहे त्यात पण, म्हणून त्याला ग्रंथी म्हणायचं, विसर्प नाही म्हणायचं. पण रक्तदृश्य नाही का, जेव्हा रक्तदृश्य सिद्ध होईल तेव्हा म्हणजे लक्षण. पण जिथे रक्तदृश्य दिसतं तिथे म्हणाला रक्तमोक्षण केलं की ज्या व्याधी बारा होतो तिथे रक्तदृश्य असलंच पाहिजे. प्रत्येक व्याधी रक्ताकडून काढून बघायचं, जर उपशम मिळाला तर रक्तदृश्य आहे, मग ते विसर्प आहे. एक्टिओसिस विसर्प आहे, रक्तदृश्य, रक्त काढलं की पेशंट बरा झाला. म्हणजे व्याधी एक नाही आहे, विसर्पणशीलत्व रक्तदृश्यत्व हे त्याचं व्याधी प्रत्येक करतात. त्या सगळ्याला विसर्प म्हणायचं. मग त्याला वातजे पित्तजे कफजे असे चिकित्सेच्या दृष्टीने केलेले भेद आहेत, हेतुदृष्ट्या भेद आहेत. अधिष्ठान वेगाने व्याधी भिन्न होते. अनेकांच्या शरीरावरती असे याच्या गाठी येतात मेदाच्या. रक्तदृश्य नाही आहे म्हणून तो विसर्प नाही आहे, ग्रंथीमान आहे, ग्रंथीनाम माल, त्याला श्वेत म्हटलंय. पण कफज हृदरोगात 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3 ब्लॉक ही प्रक्रिया सुरू असते, रक्तदृश्य आहे, तो विसर्प आहे. हेच पुढे सेल्फ स्टॉपमध्ये जातं, त्याची पुढे मध्यम रोगमार्गाचा पुढचा टप्पा आहे. तेच किडनीमध्ये जातं, तो मध्यम रोगमार्गाचा तिसरा टप्पा आहे. मग एक आर्टरी ब्लॉक झाली, आता दुसरी ब्लॉक झाली, रक्तदृश्य हा विसर्प आहे, अभ्यंतर विसर्प आहे. अशा विसर्पाच्या कल्पना व्यापक आहेत. अशीच कल्पना राजक्ष्मेची आहे. राजक्ष्मा एक व्याधी नाही आहे, राजक्ष्मा असंख्य व्याधींचा समूह आहे. रोग राट करा अनेक व्याधी होते. म्हणजे लब्ध्वा चतुर्विधम हेतुम यक्ष्मा समाविशती मानवम. 4 प्रकारचे हेतू मिळाल्यावरती यक्ष्मा शरीरात प्रवेश करून व्याधी करतो. हा आगंतू आहे. म्हणजे आगंतू किती असतील? अपरिसंख्य असतील. कोणी कास करेल, कोणी त्वचारोग करेल, कोणी संधिरोग करेल, कोणी अतिसार करेल, काही करतील. अशा भिन्न भिन्न व्याधींचा समुदाय उत्पन्न होऊ शकतो. कारण 4 आहेत. या 4 कारणाने होणारे विविध व्याधी, शोष उत्पन्न होण्यानंतर होणारे उत्पन्न व्याधी, त्यात शोष प्रधान, धातुक्षय प्रधान, देहक्षय प्रधान, आणि त्यानंतर मग हे वेगवेगळे आक्रमण करतात, त्याला यक्ष्मा म्हणतात. आणि म्हणून यक्ष्मा हा ज्वराचाही पर्याय आहे, यक्ष्मा हा व्याधीचा पर्याय आहे. म्हणजे आहे किंवा अपरिसंख्यही असतील. जिथे 4 हेतू आहेत, धातुक्षय झाला आहे आणि तिथे विविध व्याधींनी आश्रय केला, यक्ष्मा एक व्याधी नाही. प्राणवह असेल, अन्नवह असेल, रसवह दुष्ट असेल, रक्तवह दुष्ट असेल, असं स्वरूप त्याचं भिन्न आहे. आणि म्हणून आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यास करताना दृष्टी विशाल. 5 श्वास सांगितले. आता 5 श्वास सुद्धा वेगवेगळ्या व्याधीमध्ये व्यक्त होणार आहे. म्हणजे छिन्न श्वास, हा छिन्न श्वास रिप फ्रॅक्चर झालं तरी होणार, ॲक्यूट ॲब्डॉमिन असेल तरी होणार, रेस्पिरेटरी फेल्युअर झाला तरी होणार, कार्डियक फेल्युअर झाला तरी होणार, CO2 कॉन्सन्ट्रेशन झालं तरी होणार.
इतके छिन्न श्वास आहे. एक प्रकार छिन्न श्वास आहे, हा वेगवेगळ्या व्याधीमध्ये होणार. शरीर स्ट्रोक झाला, छिन्न श्वास होणार. त्याला काय म्हणतात, काय म्हटलं, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर, ऑब्स्ट्रक्टिव्ह, यात सुद्धा छिन्न श्वास होणार आहे. शेवटी शिशिरपणे शेवटी छिन्न श्वास होतो. किस्सा तुम्हाला सांगितलं होता, आठवतं का बघा तुम्हाला. एक आमचे 75च्या आसपासची गोष्ट आहे. एक BM असता विद्यार्थी, तर खूप छान होतं. आला एक दिवस सर्वांना पेशंट एक्सपायर झाला, एंटर होता. 12 वाजेची वेळ होती, उकडी संपली होती आणि थोडंसं टंगाळ चालू होतं. 1 वाजेपर्यंत उकडी सांभाळायची. तेव्हा तो पेशंट एक्सपायर झाला. असं शक्य हे म्हणाला, चलो गेलो, चादर टाकली त्यामुळं नेला म्हणून. चादर काढली, पेशंट बोलायला लागला. झालं काय होतं की तो काय नसतो ना चेन स्ट्रोकचा, त्यात असं वाटतं की पेशंट श्वास थांबला. आणि ज्याला हे माहीत नाही की हे तुमचा कार्बन डायऑक्साईड हा रेस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे, त्याचं ॲक्टिव्हेशन झालं की तो पुन्हा सुरू होतो रेस्पिरेटरी. हे कळलं पाहिजे ना. आणि त्यामुळे तो पुन्हा सुरू झाला. आणि अनेकदा मी फसलो एकदा, मलाही कसं कधी वाटतं मला आपण गेला काय म्हणून. पण आपलं वाट बघत बसायचं, काय खरंच छिन्न श्वास तर असेल ना म्हणून वाट बघायचं, पुन्हा असं करायचं गोष्ट. म्हणजे छिन्न श्वास एक प्रकार आहे, पण किती व्याधीमध्ये होऊ शकतो त्यामुळे मला कळतं. प्रत्यक्ष जेव्हा काम करतात त्याच्यामध्ये ICU, एकदा ICU काम करावं, सगळ्यांनी करावं. म्हणजे वेगवेगळे प्रकार दिसतात. मध्य लक्ष द्या. विसर्ग म्हणजे आवड नाही. विसर्ग म्हणजे रक्तदृश्य विसर्पणशील आंतर बाह्य व्याधी म्हणजे विसर्ग. किती असतील, वाताचे अनेक असतील. अधिष्ठान भेदन, पित्तचे अधिष्ठान भेदन अनेक असतील. वर्णन कसं आहे बघा, बघा पैतिक विसर्ग करा. बघा 30वा श्लोक बघा. 30वा श्लोकात वाचून 4थी होत. यस्मिन् अवकाशे विसर्पो विसर्पती तो अवकाशः. बघा म्हणजे ज्या अवकाशात जाईल तिथे तो व्याधी करेल. एक स्थान नाही आहे. मग ते आभ्यंतरे असेल, बाह्य असेल. आणि मग त्या लक्षणं किती भिन्न असतील तर बघा खाली वाचा. विसर्गाचा अवकाश शावः अरुणाभासः स्वयंतुमान निस्तोद भेदम शूल आयाम संकोच हर्ष स्फुरणेर अतिमात्रम प्रपेटते. मग काही यातल्या 2 लक्षणांनी व्यक्त होतील, काही 3 लक्षणं व्यक्त होतील, भिन्न भिन्न लक्षणं असतील. तर ते प्रत्येक लक्षण व्याधी होऊ शकतं, विसर्प होऊ शकतो. विसर्पणशील पाहिजे, याला प्रोग्रेसिव्ह व्याधी म्हणतात. स्पॉन्डिलायटिस सुद्धा असंच जातो, इथे इथे असंच जातो. किंवा प्रत्येक व्याधीला विसर्प नाही म्हणतात. म्हणजे रक्तदृश्य आणि विसर्पणशील प्रवृत्ती आभ्यंतर बाह्य इतका व्यापक ग्रंथकारांची कल्पना आहे. आणि ती दोषावरती आधारित आहे, त्यामुळे समजायला सोपी आहे. आपण कुठे राहतो काल 124 झालं होतं ना. हां, आता 118 पासून पुन्हा होता, म्हणजे पुन्हा येईल पुन्हा एकदा. रक्तपित्तोत्तरं दृष्ट्वा ग्रंथि विसर्पम आदितः वृक्षणैर्लंघनैर्सेक्यै प्रदेहे पांचवल्कले श्रीरामुक्षर. आता याची पहिली ओळ महत्वाची आहे. ग्रंथि विसर्पम आदितः वृक्षणलंघनैः सेकैः प्रदेहि पांचवल्किलैः शिरामोक्षैः. हे मी सांगितलं होतं ना, हे श्लोक जोडून वाचायचे म्हणून. हो, ब्रेक नाही करायचा, विरायचे नाही वगैरे वगैरे असं सांगितलंय. आता
आता ग्रंथी विसर्पाची संप्राप्ती करा. पुन्हा वाचा 39 श्लोक. स्थिर गुरुकथिन स्थिर गुरुकुठिनं मधुर शीत स्निग्धान्न पाना अभिषंदी सेवनाम अव्ययाम आदिसेविनां प्रतिकर्मशीलानां श्लेष्मा वायुश्च प्रकोपम आपद्यते. ताव उभौ दुष्टप्रवृद्धाव अतिबलो प्रदुष्य दोष्यान विसर्पाय कल्पते. दुष्यान विसर्पाय कल्पते. तत्र वायुः श्लेष्मणा विबद्धमार्गस्थम् एव श्लेष्माणम् अनेकधा भिन्नं क्रमेण ग्रंथीमालां कृच्छ्रपाकसाध्यां कफाशये संजनयति. उत्सन्न रक्त. इथे तुमच्या एक गोष्ट चिंतनासाठी उहनासाठी लिहून ठेवा की ग्रंथकारांना प्रायः रक्तदृश्य अपेक्षित असलं तरी अन्य दृश्यही अपेक्षित आहेत रक्तदृश्य नसताना सुद्धा. त्यालाही ते विसर्प म्हणतात. क्वेश्चन मार्क हा विषय उहनासाठी आहे. प्रत्येकाने स्वतंत्र उहन करायचं. ग्रंथकारांना रक्तदृश्य नसताना सुद्धा विसर्पणशील प्रवृत्ती असलेल्या व्याधीला विसर्प म्हणतात. हा उहनाचा विषय आहे. परंतु प्रायः रक्तदृश्य असतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकात रक्तदृश्य नसेल तर त्याला विसर्प म्हणणार नाही. रक्तदृश्य नसेल तर विसर्प नाही असं म्हणणार नाही. म्हणजे एक जर मी सांगितला मुद्दा पहिल्यांदा की विसर्प म्हटलं की रक्तदृश्य असलं पाहिजे. पण असं असू शकतं का विसर्प आहे रक्तदृश्य नाही. विसर्पणशील प्रवृत्ती आहे त्यालाही विसर्प ग्रंथकार म्हणतात. क्वेश्चन मार्क. हा उहनाचा विषय आहे. मग याला संदर्भ बघा. आता श्लोक 22 काढा. एते निदानेर्व्यामिश्रै सुपिता मारुतादयः दुष्यान् सन्दुष्य रक्तादीन रक्तादीन दुष्यान संदृश्य अहिताशिता. रक्तदृश्य असेल मांस असेल रक्तच असेल असं नाही. रक्तच असेल असं म्हणत नाही. मग मी रक्ताचा आग्रह का धरला त्याचं कारण आहे. सेक्रिटाईज होता. यानी होतानी कर्माणि विसर्पाणां निवृत्तये एकततस्थानि सर्वाणि रक्तमोक्षणं एकदा. हे वाक्य गोंधळात टाकणार आहे ना. म्हणजे एका बाजूला रक्तमोक्षण आणि एका बाजूला सगळी चिकित्सा. म्हणून प्रायः रक्तदृश्य असतं असं एक विधान केलं. प्राय सगळीकडे असलं असं नाही पण प्राय असतं. आता इथे एक विषय लिहून ठेवायचा आपण नंतर डिस्कस करणार आहोत की ग्रंथकारांनी रक्तमोक्षण सगळ्या प्रकारात सांगितले का. वातज पित्तज कफयात सांगितले.
हा अध्याय मी पुन्हा वाचणार आहोत, पण वाचताना इतक्या प्रत्येक वाक्याने वाचणार, विचार नाही करणार. वाचत वाचत एखाद्या वाक्यावर कुठेतरी थांबणार आणि मग त्याच्यावरती चिंतन करणार. काय सांगितलं मी? प्रत्येकात सांगितलं की फक्त ग्रंथी विसर्पात सांगितलंय का कर्दमात सांगितलंय, पुन्हा बघणार आपण. आता 39वा श्लोक पुन्हा काढायचा. आता पुन्हा एकदा स्थिरगुरु कठीण वाचायचं. स्थिरगुरु कठिनम मधुरशीत स्निग्धान्न पानाम निषंदी सेविनाम अव्यायामात आदि सेविनाम प्रतिकर्मशीलानाम श्लेष्मावायुश्च प्रकोपम आपद्यते. ता उभो दुष्टप्रवृद्धां अतिबलून प्रदुष्य दुष्टान विसर्पाय. फक्त दुष्टान म्हटले, रक्ताचं म्हटलं. आता इथे दुष्यंत म्हणताना त्यांना अपेक्षित रक्त शिवाय इतर दृश्यही अपेक्षित आहेत. इतर दृश्यही अपेक्षित आहेत असं या श्लोकावरून वाटतं. का वाटतं? खाली बघा. आता तत्र वायु श्लेष्मणा विबद्ध मार्गस्थम एव श्लेष्माणम अनेकधा अभिनंदन क्रमेण ग्रंथिमानां कथाशये सज्जनयति. बस. आता इथून पुढे काय म्हटले बघा बरं. उत्सन्न रक्तस्य वा प्रदुष्य रक्त. वा म्हटलंय. इतर दृश्य होतील किंवा रक्त दृश्य असेल, म्हणजेच काय, इतर दृश्यही रक्ताशिवाय असतात. रक्तम वा प्रदुष्य म्हणजे याचा अर्थ वर रक्त नाही. आणि म्हणून कदाचित ग्रंथकारांना विसर्प संकल्पनेने काय अपेक्षित असेल, विसर्पण प्रवृत्ती अपेक्षित असावी. प्रायः रक्तदृश्य असतं असं आतापर्यंतच्या अभ्यासावरून दिसतं. अशीच संकल्पना उघडण्यासाठी गुल्मात आहे. गुल्माचं वर्णन करताना वातप्रधान्य म्हणून केलंय, पण महाश्वासात येणारा शोथ म्हणजे गुल्म अशी व्याख्या केल्यावर वातप्रदोष नसताना, वातदृश्य नसताना ग्रंथी झाली स्वतंत्रपणे तर तो शोथ आहे आणि तोही गुल्म आहे. ग्रंथकारांना तोही अपेक्षित आहे. एक गुल्म स्वतंत्र वातप्रकोप जे आहे तो वातज, पित्तज, कफज म्हणताना प्रधान वात आहे, आधी वायू आहे, मग पित्त आहे, मग कफ आहे, असा गुल्म आहे, स्वतंत्र गुल्म आहे. आणि ज्यामध्ये वातप्रकोप नाही पण गुल्म आहे असाही गुल्म आहे. ग्रंथकारांना अपेक्षित आहे. त्याचं उहन करून स्वतंत्र अधिकरण करायला हवं. चिकित्साही करावी लागते त्याची, स्वतंत्र आहे. पैत्तिक शोध गुल्म आहे, कफदशोध गुल्म आहे, मांसशोध गुल्म आहे, महाशोध साधला, विद्रवी गुल्म आहे. मग यावेळेला प्रत्येक ठिकाणी वातप्रकोप स्वतंत्र असेलच असं नाही, परंतु गुल्म. या दृष्टीने तो अध्याय पुन्हा एकदा वाचा आणि मग तुम्हाला लक्ष देईल की खरंच असं ग्रंथकारांना अपेक्षित आहे की गुल्म म्हणजे एक गुल्म वातप्रधान आणि दुसरा गुल्म वातप्रकोप नाही पण शोध आहे, स्वतंत्र श्लेष्म प्रकोप आहे आणि व्याधी होतं. वातप्रकोप नाही आहे, स्वैगुण्य आहे, असा होऊ शकतो का? नाकारता येत नाही. गुल्म म्हणजे की तो असाच झाला पाहिजे असं नाही, पण वातगुल्म म्हणजे की तो असाच झाला. परंतु स्वतंत्र गुल्म ही प्रत्येक दोषाचा असू शकतो
ही गोष्ट चिंतनात ठेवा, उहाणाला ठेवा, सापडला तर चिकित्सा करा. असू शकतो, नाकारता येत नाही. तसाच निसर्गाचा आहे. प्रायः रक्तदृश्य आहे कदाचित, पण अन्नदृश्य होणे विसर्ग होऊ शकतो का? हा उघाणाचा विषय. मग आता पुढे त्यांनी म्हटलं आहे उत्सर्ग रक्तस्य वा प्रदृश्य रक्तम तीरा स्नायू मांस स्वग आश्रितम ग्रंथीनाम मालम कुरुते तीव्ररुजानां स्थूलानां अणूनां वा दीर्घवृत्तरक्तानां तद उपातापात ज्वरात अतिसारात कासहिक्का श्वास शोष प्रमोह वैवर्ण्यम अरुचकात अविपाक प्रसेक छर्दी मूर्छा अंगभंगन निद्रा अरती सदनाद्याह प्रादुर्. ठीक आहे. आपण जे म्हणलं की स्तन रक्तस्य वा प्रदूषित रक्तम, स्तन रक्तस्य वृद्ध रक्तस्य ठीक आहे. जर रक्त शुद्धी असेल किंवा दुष्टी असेल वा आपण अभिनंदन, खरंच अभिनंदन तुझं. काय केलं ते सांगतोय तुला, का केलं सांगतोय. बसा, इतकं चिंतन झालं पाहिजे, शब्दाला चिंतन झालं पाहिजे. माझ्या डोक्यात तोच विचार चालू आहे आता. उत्सन्न रक्तस्य आणि रक्तप्रदोष असं का म्हणाले, तोच विचार माझ्या मनात चालू आहे. पण माझ्या आधी त्याच्या मनात आल्यानं त्याने व्यक्त केलं म्हणून अभिनंदन केलं की विचार झाला पाहिजे असा. तर शास्त्र काय नाही तर तेवढं आहे आपलं वरच्यावर वाचून असून तसं नाही. ग्रंथकारांना काय म्हणायचं आहे, उत्सन्न रक्त म्हणजे रक्तवृद्ध आहे आणि रक्तदृश्य आहे म्हणजे रक्त श्लेष्माने दृश्य झालं. उत्सन्न रक्त द्रवगुणाने झालं, अभिषंद गुणाने झालाय. प्रत्येक व्याधीमध्ये या घटना घडतात. तुम्ही केलेले हेतू दोषांना जसे वृद्ध करतात तसे दोषांनाही दुष्ट करतात. कुष्ठ निदान करा. आज विषय वाहवत चालला काय ना, वाहवत चालला विषय बाजूला राहिला. कुष्ठ निदान निदान 216. बघा आता खालून चौथी ओळ, पाचवी ओळ, स्नेहांश अति आचरत म्हणजे स्नेहाचा अतिवापर केला तर काय होतं, त्रयोदोषः युगपत् प्रकोपन हां पुढे काय आदय चत्वारः शैथिल्यमापद्यन्ते. त्वचा शिथिल होते आणि त्वचा शिथिल व्हायच्या अनेक कारणाबरोबर अत्यधिक स्नेह हे कारण. म्हणजे प्रत्येक वेळेला सवयगुण्य वासप्रधान असतं असं नाही, रोक्ष पारुष्य असं आलं असं नाही. अतिस्नेह आहे, अतिशैथिल्य आहे, द्रवत्व आहे, यामुळे ते दुष्ट होतं. आणि तिथे मग पुढे वाचायला चत्वारा शैत्येषु शिथिलेषु दोषः प्रकुपितः स्थानम अधिगम. या शिथिलामध्ये जाऊन बसतात. या पद्धतीने हेतू दोषांना वृद्ध करतात, दोषांनाही वृद्ध करतात.
आपापल्या गुणांनी. आणि मग दोष आणि दृश्य यांचा संयोग झाला की ते दृश्य अधिक पुन्हा दृश्य होतं. आणि म्हणून उत्सन्न रक्तस्य प्रदूष्य रक्तम. आता शिरा शब्द आहे. शिरा शब्दाचा अर्थ काय? शिरा म्हणजे श्रोतस, सगळे श्रोतस आले. रसवह, रक्तवह, मांसवह. मग कुठेही ग्रंथी झाली आणि त्या ग्रंथींचं विसर्पण होत असेल तर त्याला मग कॅडला काय म्हणायचं? विसर्प आहे, ग्रंथी विसर्प आहे. मग तो टाळायचा असेल तर काय करायचं? तो टाळायचा असेल तर 16 ते 21 हेतू हे उपलक्षण दिलेले हेतू आहेत. त्यांचा विचार पहिल्यांदा करायचा. लवण, आम्ल, कटुष्टाना, रसानाम, अतिसेवना. पुढे दही अम्लमस्तु शुक्तानां सुरा सौवीरकस्तेच व्यापन्न बहुमध्य उष्णराग षाडव सेवनात् शाकानां हरितानां च सेवनाच्च विदाहिनं रुचिकानां किलाटानां सेवनान् मन्दकस्य च दध्नः शाण्डाकी पूर्वाणाम् अस्तुतानां च सेवनात् तिलमाशकुलस्थानां तैलानां पैष्टिकस्य च ग्राम्य अनुपौदकानां च मांसानां लशुनस्य च प्रकीर्णानाम् असात्म्यानां विरुद्धानां च सेवनात् अत्यादानात् दिवास्वप्नात् अजीर्णाध्यशनात् क्षतात् शतबन्धप्रपत्तनात् धर्मकर्मातिसेवनात् विषवाताग्निदोषाश्च विसर्पाणां समुद्भवा एते निदाने यामिश्रे कुपिता मारुतादया दुष्यान् संदुष्य रक्तादीन् विसर्पन्ति अहिताशिना. क्रॉस बी सगळे हेतू आले. जे नाही आले त्याचा समावेश आम्ही करायचा. उदाहरणार्थ हे सगळे अहितकरच त्यांनी सांगितले. हितकरांचं विधिरहित भोजन केलं तर ते सुद्धा येतं. हितकरांचं विधिरहित भोजन केलं तर ते व्याधिकर आहे. आणि म्हणून इथे शब्द आहे बघा, असात्म्याना. हितकर पदार्थ सुद्धा एखाद्याला ऋतूमध्ये असात्म्य असू शकतो. विपरीत नसणं म्हणजे असात्म्य. ऋतू विपरीत नसणं, देश विपरीत नसणं, काल विपरीत नसणं म्हणजे असात्म्य. ती असात्म्याची व्याख्या आहे. त्यामुळे हितकर पदार्थ आहे पण काय चुकलं आहे? विधी चुकला आहे. देश काल मात्रा नाही पाहिली आणि अवस्था नाही पाहिली. त्याचं वर्णन असात्म्यात आलेलं आहे. आणि अजीर्ण भोजन हा शब्द तिथे पुन्हा आला आहे. तो कशाचा आहे? विधींमधला आहे. जीर्णे असणे आता विधी आहे ना, म्हणजे याला विधीही अपेक्षित आहे. अहितकर पदार्थ, ऋतूनुसार होणारे अहितकर पदार्थ तेही अपेक्षित आहेत. असा हा व्यापक समूह आहे आणि हा प्रायः समाज सतत करत असतो. त्याचा परिणाम म्हणून विसर्प होऊ शकतो. विसर्प हा एक व्याधी नाही, विसर्प ही प्रवृत्ती. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या ग्रंथींच्या माला हा सुद्धा विसर्प असू शकतो. चला आता पुढे मुद्दा क्लिअर झाला. चिंतनाला उघनाला नाही आता हे बघत राहायचं, व्यवहार बघत राहिला. 125 झालं ना. रक्तपित्तोत्तरम मुद्दा विषय असा आला की रक्त पित्तोत्तर म्हटलं आहे. आणि हा ग्रंथी विसर्प कसा आहे? कफज आहे, वातकफज आहे. वातकफज आहे. तसं असतानाही इथे काय म्हणतात ते? रक्तपित्तोत्तरम दृष्ट्वा. संप्राप्ती सांगताना कफज हेतू सांगितले, वातकफाची दृष्टी सांगितली. आणि पुढे मग रक्तदृश्य सांगितलं दुसऱ्या ओळीमध्ये.
किंवा मग आता विसर्पाचा विचार करताना त्या 2 टप्प्यावर तुम्हाला करावं लागणार आहे. कफज, अन्नदूष्य, वातकफज, रक्तदूष्य, आणि रक्तदूष्य असल्यामुळे आश्रयी भावाने पुन्हा पित्त, असा विचार तुम्हाला करायचा आहे. तेव्हा रक्तपित्तोत्तरम दृष्ट्वा ग्रंथी विसर्पम आदितः काय म्हटलंय त्याला? वृक्षणे लग्ने सेके हृदय पाठवले श्रीरामोक्षे जलोकाभिर्वमरेक्ष विरेचते हृदय कषाय पित्तेश कालज्ञा संपाचे. चिकित्सा या सगळ्यांचा विचार करून करायची आहे. आता 120 वाचा पुन्हा एकदा. पूर्वं च अधश्च शुद्धाय रक्ते च अपि अवसेचिते वातश्लेष्महरं कर्म ग्रंथी विसर्पिणे. आता वातश्लेष्महरं कर्म याला अधोरेखांकित करा. म्हणजे या रक्तपित्तोत्तरात सुद्धा त्याला अपेक्षित काय आहे? वातपित्त. वात प्लस श्लेष्म अपेक्षित आहे. वाते वृद्ध आहे, श्लेष्मा वृद्ध आहे, रक्ते दृश्य आणि पित्ते दृश्य. तरतम आहे. दोषांची तरतम अवस्था आहे. अंशात्मक वेगवेगळेपण आहे. मुद्दा क्लिअर झाला? ग्रंथी विसर्प श्लेष्मा प्रधान आहे. त्याच हेतूने रक्तदूष्य होतं. रक्त स्वयं उत्सन्न आहे द्रवगुणाने. मग द्रवगुणाने उत्सन्न होताना पित्तही द्रवगुणाने उत्सन्न आहे. कारण हेतू सगळे मधुर आहे, दिवास्वाप आहे, अव्यायाम आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून रक्तदूष्य स्वतःच्या गुणाने द्रवगुणाने रक्त वाढलंय, गुरुगुणाने रक्त वाढलंय, स्निग्ध गुणाने वाढलंय, अभिषंद गुणाने वाढलंय. त्याचबरोबर रक्ताचा आश्रय असलेलं पित्त सुद्धा द्रवगुणाने वाढलंय आहे. हे पुष्टगुणाने दुष्ट असण्याची शक्यता न्यूनतम आहे हेतू नसतील तर. पंचदूष्य मुद्दा क्लिअर. इथे पित्त द्रवगुणाने वाढलेलं आहे, अभिषंद गुणाने वाढलं आहे. हेतू उष्टगुणाचे असतील तर लवण आमला बीज त्याने वाढला असेल. हेतू वरून ठरवायचं. चल पुढं. आणि म्हणून वातश्लेष्महरं कर्मं ग्रंथिविसर्पणे हितम शुद्धाय अधस्तार शुद्धाय रक्तशक्तेच्या अवश्यची. इतकं सगळं करून झालंय. आणि आता तुम्ही ग्रंथी विसर्पाची चिकित्सा कफजाची करायला लागा. मला वाटतं ग्रंथकारांची कल्पना एकदम स्वच्छ आहे, कुठेही घोळ नाही आहे. फक्त समजून घ्यायला आपल्याला क्रमाने अभ्यास करायला हवा. आता हे सगळं आपण वाचलेलं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मला जो मी सांगायचं आहे 126वा श्लोक. दंतीचित्र मूलत्व सुधा अर्घपयसी गुणः भल्लातकास्ति कासीसम लेपो भिंद्यात शिलाम. शिलाम अपि. इथे त्यांनी काय केलंय? अलंकारिक भाषा वापरलेली. त्रिभुवन कीर्ती म्हणायचं, महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध नाही. अलंकारिक आहे पद्धत. अर्थ तो नाही आहे. अर्थ काय आहे? उत्तम कल्पना. पुढे आता पुढे जातात. बहिर्मार्गस्थितं ग्रंथिं किं पुनः कफ संभवम्. दीर्घकाल बहिर्मार्गस्थितं ग्रंथिं किं पुनः कफ शिलाम भिंद्यात. याला किम पुन्हा शब्द आलाय पुन्हा. शिलामपि भिंद्यात शिलामपि असं वाक्य आहे ना. मग त्याला किम पुन्हा कफसंभवम. म्हणजे शिला सुद्धा भंग करतं ते कफसंभव ग्रंथी करणार नाही असं कसं होईल? तात्पर्य हे आहे की ग्रंथी कफज ग्रंथी मांसाच्या ग्रंथी हे कमी करतं, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा दीर्घकालस्थितं ग्रंथिं भिंदात्वा भैषजर्तिने. बहिर्मार्गस्थितं ग्रंथिं किं कल्पसंभवं दीर्घकालस्थितं ग्रंथिं भिंद्यात्वा इमैः वैश्यैः. आता खाली कल्प सांगितले. इमैः बहुवचन आहे.
पुढे वर्णन केलेल्या पद्धतीने वापरा. पुढे म्हणण्यापेक्षा इथे संपूर्ण याच्यातच आलेल्या 120 पासून हे आलं आहे, सुजनाम उत्कारिका उपनाम वगैरे आला आहे, इथून क्रम आला आहे. तर इमयी ही कल्पही वसा मूलकानां कुलस्थानां विंशे स क्षारदाडिनै गोधूम अन्यैर्यवान्नेर्वा ससीधुं मधुशर्करैः सक्षौत्रे वारुणी मण्डैर् मातुलुङ्ग रसान्वितैः त्रिफलाया प्रयोगैश्च पिप्पली क्षौद्रसंयुते मुस्तभल्लातशक्तूनां प्रयोगैर्माक्षिकस्य च देवदारु गुडुच्योश्च प्रयोगैर्गिरिजस्य च धूमैर्विरेकै शिरसः पूर्वोक्तैर्गुल्मभेदनैः अयो लवणपाषाणं हेमताम्रप्रपीडनैः आभिः सिद्धाभिर्विविधाभिर्बलिस्थिरः ग्रंथी पाषाणकठिनो यदा नैव उपशाम्यति. बस इथपर्यंत. नैव उपशाम्यति अभिक्रियाभि, या क्रियांनी अभिक्रियाभि तुमचा शब्द महत्वाचा आहे. सिद्धाभि, सिद्धचा अर्थ सिद्ध याचा अर्थ या वापरून नक्की केलेले आहे. साधयित्वा वक्षामः सिद्ध या चिकित्सेने ग्रंथीभेद प्रायः होतो सामान्यपणे. सिद्ध कल्पना त्या म्हणजे वापरून सिद्ध केलेले आहे अशा अर्थाने सिद्ध शब्द आहे. सिद्धाभि. आता जर या क्रियांनी तो शांत होत नसेल तर काय करायचे पुढे? ग्रंथित पाषाण कशिनो यदा न उपशाम्यति अथास्य. काय करायचं? अथास्य दाहा क्षारेण शरीर हेम्ना अथ वाहितः पाकिभिः पाचयित्वा वा पाटयित्वा समुद्धरे. बस. आता इथे अथास्य दाह क्षारेण शरीर्वा हेम्ना दाह हितः अथवा पाकिभिः पाचयित्वा पाक करणाऱ्या ग्रंथीचा पाक करणाऱ्या द्रव्यांचा उपयोग करा. दाहाने दाह करा, क्षार लावा किंवा शलाका लावून दाह करा. शरई बाणाकृती करून असा करून शरई वा दाहय. शरई हेम्ना वा हितः पाचयित्वा वा पाटयित्वा वा पाटयित्वा वा. दोन पद्धतीने सांगितलं. एक तर त्याचा पाक करा किंवा मग पाक करून करा. आणि काय करा? समुद्धरेत, पाटयित्वा समुद्धरेत. आता 1 मिनिट थांबा थोडंसं. आणि
पान 439. श्लोक नंबर 60, 61, 62, 63. लंघने उल्लेखने वेदै सर्पी पाने विरेचने बस्तिभिर्बुटिका चूर्ण क्षार अरिष्ट गणेरपि श्लेष्मिकः कृतमूलास्वाद बरोबर कृतमूलास्वाद अस्य गुल्मो न शाम्यति तस्य दाहो ऋते रक्ते शरनोहादिभिर्हितः औष्णात्येक्षणाच्च शमयेत् अग्निगुर्मे कफानिलै तयो शमाच्च संघातु गुल्मस्य विनिवर्तते दाहे धान्वन्तरीयाणाम् अत्र अपि भिषजां बलं क्षार प्रयोगे भिषजां क्षारतंत्र विदां बलम. असंच वर्णन इथे केलं बघा. पण वर्णन करताना एक त्यांनी गुल्म श्लेष्टिका कृतमूलत्वात गुल्मोन शाम्यती किंवा कृतमूलत्व जर असेल तर ते या चिकित्सेने बरे होत नाही, तिथे तुम्हाला दाहकर्म करायला लागतो. असंच वर्णन शोधामध्ये आलंय. आपण ते नंतर बघूया. मी पुन्हा करून टाकूया आता. पुढे मोक्षयेत् बहुशश्च अस्य रक्तमुत्क्लेशम् आगतं पुनश्च अपहृते रक्ते वातश्लेष्मजिदौषधम् धूमो विरेकः शिरसः स्वेदनं परिमर्दनम् अप्रशाम्यति दोषे च पाचनं वा प्रशस्यते प्रक्लिन्नं दाहपाकाभ्यां भीषक शोधनरूपणे 134 पुन्हा वाचा. मोक्षयेत् बहुश्च अस्य बहुशः च अस्य रक्तम उत्क्लेशमागतम पुनश्च अपहृते रक्ते वातश्लेष्मादि भेषजम. जर तुम्ही आधी ही चिकित्सा केली आणि तरीही जर तो उपशय देत नसेल तर पुन्हा रक्तमोक्षण करा आणि ते बहुशः करा. बहुशः म्हणजे वारंवार. आणि बहुशः रक्तमोक्षण करून मग कफश्लेष्मा वातश्लेष्मा चिकित्सा पुन्हा पुन्हा करीत राहा. म्हणजे रक्तमोक्षण एकदा करायचं असं नाही आहे. जर उपशय मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा करायचं आहे आणि मग चिकित्सा पुन्हा श्लेष्म्याची करायची आहे. आता काय आहे पुढे धूमो विरेकः शिरसः स्वेदनं परिमर्दनम्. आता इथे धूमो विरेकः शिरसः स्वेदनं परिवर्धनम विरेचनिक धूम अप्रशाम्यचे दोषे पाचनं वा प्रशस्यते. इथे थोडासा मला ग्रंथकारांच्या मनात काय आहे ते शोधावं लागणार आहे. बघा काय अर्थ 135ला ते अधिष्ठान भेद आहे का? पाठनम दाहेनं पाठभेद ज्या दोषांचं शमन झालेलं आहे पाचनम मध्ये पाठनम. आता इथे नाही 135ची पहिली ओळ मला महत्वाची वाटते. धूम्रपान शिरसः विरेकः. अर्थ काय याचा? वैरेशनिक धूम्रपान. अधिष्ठान अधिष्ठान कुठे आहे? अधिष्ठान वेदाने चिकित्सा ग्रंथकार सांगतायत. जर शांत होत नसेल तर तुम्हाला हेही करायचं. याचा दुसरा अर्थ अधिष्ठान वेदाने आणखी भिन्न भिन्न अधिष्ठान असतील तर तुम्हाला चिकित्सा बदलावी लागेल, ॲडिशन करायला लागेल अधिष्ठान वेदाने. ही त्याची सूचना आहे. तंत्रयुक्ती वापरायची. एका अधिष्ठानाला एक चिकित्सा असेल तर दुसऱ्या अधिष्ठानाला चिकित्सा अधिष्ठानानुसार वेगळी असेल. मुद्दा लक्षात आला. अधिष्ठान भेदाचं वर्णन न करता अधिष्ठान सांगितलं म्हणजे भिन्न भिन्न अधिष्ठान असं वर्णन करताना आशयभेदाने वर्णन केलंय. तिथे गेला तर अमुक करा असं नाही सांगितलं, लक्षण सांगितलं आशयभेदाने. यत्र यत्र अवकाशो गच्छति तत्र तत्र शोथ स्वयतु पाठ असं वर्णन त्यांनी केलंय. आशयभेदाने
तिथे तिथे वर्णन लक्षण उत्पन्न होतील. त्याच पद्धतीने हा जर शिरस्थानात गेला, ऊर्ध्वतेमध्ये गेला तर तुम्हाला हे करायला लागणार आहे. मग याचा दुसरा अर्थ काय? हृदयात गेला तर काय करायला लागणार आहे? वेगळी चिकित्सा तुम्हाला करायला लागणार आहे. स्थानिक चिकित्सा करता येऊ शकते तुम्हाला वेगळी, तीही तुम्ही करायची आहे. आणखी कुठे गेला तर आणखी वेगवेगळी चिकित्सा तुम्हाला करता येईल. भिन्न भिन्न स्थानात भिन्न भिन्न पद्धतीने तुम्ही करू शकता. हा त्याचा अभिप्राय. पुढं प्रक्लिन्नं दाहपाकाभ्यां बिशक शोधनरोपणे बाह्यश्च अभ्यंतरश्च एव व्रणवत् समुपाच. आता दाहपाकाभ्याम प्रक्लिन्नं, तुम्ही दाह केला, पाक केला, पाटण केलं, तर तिथे चिकित्सा तुम्हाला वेगळी करावी लागणार आहे. शल्यकर्मक चिकित्सा करावी लागणार आहे. ती शोधन रोपण करायची. प्रक्लिन्न दाहपाकाभ्याम बिशक शोधन रोपणही व्रणवत समुपाचरे. तुम्ही शल्यकर्म केलं तर चिकित्सा बदलणार आहे. पुढे काय म्हणतात? कंपिल्लकं विडंगानी दार्वी कारंजकं फलं पिष्ट्वा तैलं विभक्तव्यं ग्रंथी व्रण चिकित्सिका. ग्रंथीच्या व्रणांची चिकित्सा करण्याकरता या द्रव्याने तुम्हाला तैल सिद्ध करायचे आहे. ते विभक्त तेल वापरायचे आहे. द्विव्रणीय उपदिष्टेन कर्मणाच अपि उपाचरे. अध्यायात द्विव्रणीय चिकित्सेमध्ये पुढे चिकित्सा वर्णन केली आहे. ती चिकित्सा तुम्हाला तिथे करायची आहे. देशकाल विभागत्य व्रणान विसर्पजान बुधः इति ग्रंथी विसर्प चिकित्सा. म्हणजे ग्रंथीमध्ये व्रण होऊ शकतो. व्रणान विसर्पजान बुधा, विसर्पज व्रण होऊ शकतो. तुम्हाला कधी कधी तुम्ही करता, कधी कधी आपण होतो. तुम्हाला चिकित्सा करावी लागणार आहे. पुढं य एव विधिर उद्दिष्टो ग्रंथीनां विनिवृत्तये स एव गलगंडानां कफजानां निवृत्तये. गलगंडास्तु वातोत्था ये कफानुगता नृणां घृतक्षीर कषायाणाम् अभ्यासान्न भवन्ति ते. आता पुन्हा होता य एव विधी उपदिष्टा ग्रंथीनां विनिवृत्तय. ग्रंथींच्या साठी चिकित्सा शोधात सांगितली आहे. स एव तीच चिकित्सा गलगंडानां कफजानां गलगंडानां निवृत्तये करणीया. कफज गलगंडांसाठी तीच चिकित्सा करायची आहे. गलगंडात अधिष्ठान मेल आहे, पण ती जर विसर्पणशील असेल तर तो विसर्प आहे. पुढे यानी उक्तानि कर्माणि गलगंडास्तु वातोत्था ये कफानुगता नृणां घृतक्षीर कषायाणाम् अभ्यासान्न भवन्ति ते. म्हणजे गलगंडास्तु वातोत्था जे वातप्रधान आहेत, कफ सहचारी दोष आहे, तिथे तुम्ही चिकित्सा पद्धतशीरपणे केली तर घृत क्षीर कषायाणाम अभ्यासात आणि शोधनानंतर तुम्ही घृत क्षीर कषाय यांचा अभ्यास यथोक्तपणे केला तर ते शिल्लक राहत नाहीत. न भवंती, त्यांचं अस्तित्व संपून जातं. आणि पुढं याही उक्तानि कर्माणि विसर्पाणां निवृत्तये एकतस्थानि सर्वाणि रक्तमोक्षण एकतः. एकतः रक्तमोक्षणम. आता पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, तुम्हाला उघडण्याला मदत करणार आहे. काय वाक्य पुढचं? विसर्पो नाही असंसृष्टो. म्हणजे न काढा आणि अ काढा, म्हणजे काय शिल्लक राहिला? विसर्पो संसृष्टो रक्तपित्तेन जायते. तस्मात् साधारणं सर्वम् उक्तम् एतत् चिकित्सितम्. साधारण चिकित्सा आहे. पुढे काय म्हणतात? विशेषो दोषवैषम्यं न उक्तः समासतः. दोषवैषम्यात विशेषः न उक्ता समासतः. न उक्ता समासतः समासव्यास निर्दिष्टां क्रियां विद्वानम् उपाचरे. दोषवैषम्य तुम्ही आपापल्या बुद्धीने करा आणि चिकित्सा करा. विशेषो दोषवैषम्यात न उक्ता, म्हणजे दोषवैषम्याने आम्ही 5 प्रकारचे विसर्प सांगितले ना, त्याप्रमाणे चिकित्सा मी सांगितलं. तुम्हाला आठवतं? काल मी बोललो होतो प्रत्येकाची चिकित्सा नाही सांगत आहे ती तुम्ही करायची. ती विशेषो दोषवैषम्यान उक्ता समासता सांगितली आहे. मग यातली तुम्हाला जे दोष प्राधान्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही चिकित्सा ती विद्वान उपाचरे. पुढं तत्र श्लोकाः निरुक्तं नाम भेदाश्च दोषा दुष्याणि हेतवः आश्रयो मार्गतश्चैव विसर्प गुरुलाघवम्. लिंगानि उपद्रवा ये च यल्लक्षणम् उपद्रवः
साध्यत्वं न च साध्यानां साधनं च यथाक्रमम् इति पिप्रक्षवे सिद्धिम् अग्निवेशाय धीमते पुनर्वसुर्वाच इदं विसर्पाणां चिकित्सितम् इति अग्निवेशकृते तंत्रे चरकप्रतिसंस्कृते चिकित्सास्थाने विसर्पचिकित्सितं नाम अध्याय 19 अध्यायः. हा अध्याय संपला असला तरी आत्ता सुरुवात झाली आहे शकते विसर्प म्हणजे धावरं नाही परंतु जरी कळलं तर आता विसर्प म्हणजे काय आहे असंख्य व्याधींचा समुदाय म्हणजे जलगंधापासून प्रार्थना. आता एक फक्त मुद्दा शिल्लक राहतो की ते म्हणतात की विसर्प रक्तदृष्टीशिवाय नाही असं म्हणून टाकतात. त्यांना ते म्हणायचं ते अशी दिसते मला एकंदरीत ठीक आहे म्हणजे तरी आपलं काय विरोध नाही आपल्याला रक्तमोक्षण करायचं होतं कुठल्याही पेशंटमध्ये असं दिसलं ग्रंथी विसर्प आहे तरी रक्तमोक्षण करायचं होतं काय फरक पडत चला घेऊन हां धातूंची दृष्टी म्हणण्यापेक्षा वृद्धी किंवा क्षय होऊ शकते डायरेक्ट त्यांच्यावर परिणाम आणि गुणात्मक वृद्धी करू शकतात शारीरिक. पण 21व्या अध्यायाचा शेवट होताना दृढबल संस्कृती असं नाहीच नाही का नाही डायरेक्ट 21 ते पुढचे 30 आपण असं म्हणायचं पण 22व्या दृढबल आता धातू वाढतात असे काढावे लागते त्यांच्याकडे गुणाने धातू वाढतात तर धातू दिसतो ते काढावं आपल्या डोक्यात